बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला आणलं जात आहे भारतात। जे महायुतीमधले जे इतर पक्षांचे कार्यकर्ते ते फोडले जात आहेत, त्याच्यामुळे ही नाराजी होती का? नेमकं काय झालं? नाही, आज मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आमची चर्चा झाली, बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा लढलो, महायुतीने विधानसभा लढलो, महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाइड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये, खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की आता जे इंटरनल जे प्रवेश आहेत, शिवसेना भाजप शिवसेना किंवा महायुती, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये। प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता, आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी घ्या। अनमोल बिश्नोई प्रकरणात बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जात आहे। आज मुख्यमंत्री आणि आमची चर्चा झाली, बाबा सिद्दीकी प्रकरणातील अतिशय व्यवस्थित चर्चा झाली। बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जात आहे, कसं पाहता? प्रत्यारोप मोठं आहे हे। खरं म्हणजे बाबा सिद्दीकी आपले लोकप्रतिनिधी होते आणि ही त्यांची खरं म्हणजे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे, दुःखद घटना घडलेली आहे आणि म्हणून जी काही हत्या, पोलीस त्याचा तपास करतायत, गृह विभाग तपास करतायत, मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आहेत, त्यामुळे त्याचे माहिती आहे हे अटक झाले पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे। त्यांच्या कुटुंबियांची देखील तीच भावना आहे की ज्यांनी त्यांची केली आहे त्यांना सजा झाली पाहिजे। पालिकेमधनं बीएसईबीची जे घर प्रकल्प आहे त्यामध्ये मुद्रांक शुल्कमध्ये अधिभार सवलत जाहीर केलेली आहे, जवळपास 6,343 गरीब कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे। बीएसयूपीची घरं जी ठाण्यातली आहेत 6-7 हजार, त्यांना 1% स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती, परंतु निर्णय घेतलेला आहे की आता त्यांना फक्त जवळ 56,000 ते 1,34,000 पर्यंत ती रक्कम होत होती, पण आता फक्त 100 रुपयामध्ये त्यांना हे रजिस्ट्रेशन होणार आहे। त्यामुळे लाखो रुपयांचा फायदा सर्वसामान्य बीएसयूपीमध्ये घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।